कसा असावा महापौर या चर्चेसंदर्भात आपण आता पुढे जाऊया थोडंसं आणि थेट मला जायचं आहे अंकुश काकडे यांच्याकडे। अंकुशजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी जो मुद्दा आपण उपस्थित केला होता की आरक्षण कशासाठी असतं, तर महिलांसाठी, विशेष करून महिला सबलीकरण किंवा त्यांनी पुढे यावं, त्यांच्यातले जे कलागुण आहेत ते सगळ्यांसमोर यावेत। महिला ज्या पद्धतीने घर सांभाळते, एक मोठी व्याप्ती म्हणून समाजसुद्धा तिचं एक घर आहे आणि ते ती समर्थपणे पेलू शकते, अशी अनेक उदाहरणं आपण बघितलेली आहेत। किंवा अमुक समाजाला प्रतिनिधित्व द्यावं, त्यांना मुख्य प्रवाहात आणावं म्हणून आपण आरक्षणासारखा उदात्त हेतू राखलेला आहे। पण असं असताना सुद्धा मग एखादी व्यक्ती त्या पदासाठी सक्षम नसतानाही तिला तिथे बसवणं हे कितपत योग्य वाटतं आपल्याला? नाही, सुषमा मगाशी मला वाटतं शिरसाट का कोण बोलले ते खरं आहे की 50% महिलांचं आरक्षण झालंय आणि त्या आरक्षणामध्ये देखील जनरल आरक्षणामध्ये देखील अनेक वेळेला समाजाचं देखील जातीवाई त्या ठिकाणी आरक्षण दिलं गेलेलं आहे। आता मी जातीवरती कोण बोलणार नाही, आपल्याला बोलायचंच नाही, आपल्याला लिंगभेद जात हे विषय नकोच आहे। आपल्याला फक्त तुम्हाला ज्या पदावरती बसवलंय आणि लोकांसाठी विशेष म्हणजे बसवलंय ती जबाबदारी तुम्ही पार पाडणार की नाही हे आपल्याला बोलायचं फक्त। नाही, हे अगदी हे निश्चित आहे आणि तुमचं मत म्हणणं देखील मान्य आहे की ज्यावेळेला आपल्याला एखाद्या पदावरती बसवलं जातं ते पद किती महत्त्वाचं आहे, किती त्यावरती बोलत असताना किती जबाबदारीने बोललं पाहिजे, अभ्यास करून बोललं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत। काही बाबतीमध्ये सर्वच पक्षांवरती मर्यादा येतात, निवडून आलेल्या व्यक्तींमधूनच त्याची त्या ठिकाणी निवड करावी लागते। अर्थात ती निवड केल्यानंतर त्या व्यक्तीला प्रशिक्षण देणं किंवा काही समाजाचं किंवा याचं भान राखण्याची त्यांना कल्पना देणं किंवा अशा वेळेला जात असताना आपण अधिकाऱ्यांकडनं माहिती घ्या, जर आपल्याला माहिती नसेल तर आपण स्पष्ट सांगा की मी माहिती घेऊन सांगते, मी माहिती घेऊन सांगतो। परंतु अशा प्रकारचं काही वेळेला त्या व्यक्तीकडनं होत नाही आणि काही काही वेळेला मग नको ती त्या ठिकाणी उत्तरं दिली जाते। आता मगाशी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचं देखील उदाहरण असंच झालेलं आहे। त्यामुळे शेवटी व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती आणि प्रत्येक व्यक्तीचा आकलन करण्याची शक्ती ही वेगवेगळी असू शकते। त्याच्यामुळे कदाचित स्नेहल आंबेकरांकडनं नकळत चूक झाली असेल, ती चूक झाली असेल तर त्यांनी वास्तविक त्यांनी सांगायला होतं की या बाबतीतली मला माहिती नाही आहे आणि जर माहिती नसेल तर आपण गप्प बसवा की मी माहिती घेऊन तुम्हाला सांगते किंवा माझ्या अधिकाऱ्यांशी आपण भेटा, ते अधिकारी तुम्हाला सविस्तर माहिती देतील। या निमित्ताने महापौर किंवा जिल्हा परिषद अध्यक्ष किंवा नगरसेवक, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीचा सदस्य कसा असावा, त्याला काही शिक्षणाची अट असावी की नाही हा प्रश्न ऐरणीवरती आलेला आहे। यापूर्वी देखील राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील होते, त्यावेळेला त्यांनी देखील कॅबिनेटमध्ये हा विषय आणला होता की ज्यावेळेला आपण सार्वजनिक ठिकाणी व्यक्ती निवडतो किंवा लोक निवडतात तेव्हा त्याला काहीतरी शिक्षणाची अट असावी आणि ती त्यांचं प्रामाणिक भूमिका होती। आता प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात। वसंतदादांसारखे 34 शिकलेले ग्रस्त देखील या राज्याचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने चालवत होते। बिलकुल, मुळात मुद्दा हेच आहे की शिक्षण तुमचं कमी आहे की जास्त हे महत्त्वाचं नाही, तुम्ही ती जबाबदारी कशी निभावता हे महत्त्वाचं आहे। एखादी अशिक्षित व्यक्ती सुद्धा समर्थपणे ते घेऊन जाऊ शकते आणि अशा अनेक उदाहरणं राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहेत। पांडुरंगजी काय बोलत? शिक्षणाच्या राजकारण्यांच्या शिक्षणाच्या मुद्द्यावर मला असं सांगायचं आहे की जर का शैक्षणिक पात्रता जर का तुम्ही अत्यावश्यक करत असाल तर तुम्ही लोकशाहीमध्ये एखाद्या माणसाचा हक्क हिरावून घेताय। बिलकुल, कारण शिक्षण प्रत्येकाला आजही आपल्या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी शिक्षण मिळतंच असं आजही शक्य झालेलं नाही। आज अनेकही खेड्यांमध्ये अशी परिस्थिती आहे की शाळा नाही आहेत। जर तिथला मुलगा एखादा शिकलेला नसेल परंतु त्याला सार्वजनिक जीवनाची प्रचंड माहिती आहे किंवा त्याने नंतर समाजामध्ये फिरल्यानंतर माणूस पॉलिश होत जातो आणि तेवढा ट्रेन होतो, जर त्याच्यात तेवढी क्षमता असेल तर त्याने काय येऊ नये राजकारणात? म्हणजे केवळ शिक्षण नाही म्हणून तुम्ही त्याच्या लोकशाहीच्या हक्कापासून त्याला वंचित करणार का? म्हणजे हा अगदी बेसिक प्रश्न आहे। त्यामुळे शिक्षणाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही आहे आणि हे याच्या आधीच्या अनेक राज्यकर्त्यांनी हे सिद्ध केलेलं आहे की शिक्षण आणि राजकारण याचा काही संबंध नाही। सार्वजनिक जीवनामध्ये शिक्षण लागतंच हे गरजेचं नाही आहे। त्यानंतर प्रशिक्षणाचा जो मुद्दा निघाला महापौरांच्या किंवा नगरसेवकांच्या, तर हे प्रशिक्षण एका दिवसात किंवा कुठच्या पक्षाच्या वर्ग भरवून ते प्रशिक्षण होत नाही। त्यासाठी तुम्ही अधिकाधिक सार्वजनिक जीवनात सामाजिक याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हायला पाहिजे। लोकांशी तुम्ही जेवढे सहभागी व्हाल तेवढं तुम्हाला तुमचं प्रशिक्षण होत असतं। हे एका दिवसात किंवा एका वर्गात बसून कधी प्रशिक्षण होत नाही।
त्यामुळे प्रशिक्षणाचा जो मुद्दा आहे तो प्रत्येकाने आपण किती समोरच्या व्यक्तीकडून शिकतोय, कारण सार्वजनिक जीवनात ते महत्त्वाचं असतं. बिलकुल. अनिलजी, काय प्रशिक्षण दिलं जातं किंवा काय सांगितलं जातं? ठीक आहे, त्या नवीन आहेत मान्य, पण तरी सुद्धा त्या तुमच्या पक्षाचा चेहरा असतात. जेव्हा अशी वक्तव्य केली जातात ते थेट पक्षाकडे बघितलं जातं ना. नाही, पण आजचं मला असं वाटतं की प्रशासनाची पण जबाबदारी होती की आजपर्यंत आम्हाला पण नगरसेवकांना स्वाईन फ्लूच्या बाबतीत असं अवेअरनेस त्यांनी स्वतः कशी एखादी मीटिंग घेऊन केलेलं नाही आहे. प्रशासनाने करणं गरजेचं ढकलताय जबाबदारी. नाही, प्रशासनाची काय, प्रशासनावर तुमचा अंकुशच नाही. आज एवढी मोठी गोष्ट घडते आणि या रोगाची लागण होत चालली आहे, तर आपण त्याची उपाययोजना केली पाहिजे. पण प्रशासन पण गांभीर्यामध्ये घेत नाही, कारण प्रशासनावरती अंकुश ठेवण्याचं काम हे सत्ताधारी पक्षांचं आहे. पण हे सत्ताधारी पक्ष आपल्या कामापासून बाहेर पडत आहेत. तिथे कमी पडतात सत्ताधारी, हे तर मान्य करा की नाही? नाही, तसं नाही आहे. आता मी स्वतः बी नगरसेवक आहे, मी स्वतः स्वाईन फ्लूचे पेशंट आहेत की नाही MOH ला फोन करून मी विचारतोय. म्हणजे आम्ही आपलं काम झालं. नाही, तसं नाही, आम्ही अलर्ट आहोत की स्वाईन फ्लूचं वाढू नये प्रमाण, पण मी स्वतः त्यांच्याकडनं इन्फॉर्मेशन घेतो. आपण करताय ते काम मान्य, पण तरी सुद्धा महापौर जर अशी उत्तरं देत असतील की स्वाईन फ्लू हा उष्णतेमुळे वाढतो, हे किती गंभीर आहे, याचा अर्थ तुम्हाला त्या आजाराबद्दल गांभीर्यच नाही असाच होतो ना. कदाचित त्या खूप तडफड त्यांच्या मनात असेल किंवा तळमळीने ते कामही करत असतील, त्यांच्या कामाबद्दल आम्हाला शंका नाही, पण जे वक्तव्य त्यांनी केले त्यावरून अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि त्याची उत्तरं द्यावीच लागणार आहेत. नाही, पण आम्हाला समोर दिसत आहे की ते पेशंटच्या समोर जाऊन तिथे हॉस्पिटलमध्ये पेशंटना बघतायत. त्यामुळे असं पण म्हणता येत नाही की ते त्यांना काय काळजी नाही आहे किंवा निष्काळजीपणा केला असं म्हणता येत नाही. स्वतः हॉस्पिटलमध्ये जाताना दिसत आहेत. तुम्ही जाताय, पण तरी तुम्हाला ते काय सुरू हेच जर माहीत नसेल तर त्या कामाचा काय फायदा? नाही, आज आपली चर्चा स्वाईन फ्लूच्या संदर्भात नाहीये, तर महापौरांच्या वर्तणुकी संदर्भात आहे. तर त्यामुळे त्या विषयावर आपण बोलावं. आणि महापौरांच्या म्हणजे आत्ताच्या महापौरांच्या वर्तणुकीबद्दल जर का बोलाल तर महापौर हे पद एक असं आहे की ज्या पदाला खूप वेगळी शान आहे. त्या म्हणजे त्याचा गरिमा वेगळा आहे या पदाचा. तो जर का तुम्हाला राखता येत नसेल तर मग अशा महापौरांकडून काय अपेक्षा करणार? मुंबईकरांनी काय अपेक्षा ठेवायच्या? दिवाळीच्या दीपोत्सव कार्यक्रमामध्ये याच महापौर तिथं असलेल्या स्टेजवर जाऊन नाच केला होता. तर नाच करणं काही वाईट नाहीये, पण आपण एका कोणत्या पदावर आहोत आणि आपण कोणत्या ठिकाणी नाचतो तर याचं भान असणं गरजेचं आहे. आणि तेच आज त्यांच्याकडून पुन्हा झालेलं आहे की आपण काय बोलतोय आणि काय उत्तर देतो याचं त्यांना भान राहिलेलं नाही, असं एकूण दिसतंय सगळं. बिलकुल. भालचंद्रजी, आपल्याला असंच वाटतं का हे जे पद आहे त्याची शान राखली जात नाही, त्याचा मान राखला जात नाही? 100% शान राखली गेली पाहिजे, परंतु असं नवीन नगरसेवकातून आरक्षित पदामुळे झालेल्या महापौर असतात तेव्हा ती त्यांची एकट्यावर जबाबदारी न टाकता, त्यांना एकटं न पाडता पक्षातील वरिष्ठ नगरसेवक, वरिष्ठ इतर समित्यांचे अध्यक्ष आहेत, या सर्वांनी टीम बनून जर काम केलं तर किंबहुना असा प्रकार होणार नाही. याने प्रतिमा पक्षाची डागळली जाते, एका व्यक्तीची डागळली जात नाही. आणि आपल्याला जर शिक्षित, प्रशिक्षित, व्यवहार ज्ञान असलेला महापौर पाहिजे असेल तर आपल्याला तो जनतेतून थेट निवडावा लागेल, जसं लंडनला आहे. थेट जनतेतून तुम्ही महापौर निवडला तर तुम्हाला तज्ज्ञ चांगले लोक मिळू शकतील. आपल्या या लोकशाही प्रक्रियेमध्ये जे येतात त्यांना शिक्षित आणि प्रशिक्षित करणं, आणि एका दिवसात नाही, ते कंटिन्युअस टीम वर्क असलं पाहिजे. एक टीम म्हणून ते काम केलं तर पूर्ण टीम एकत्र काम करत राहील तर त्यावेळेला अशा प्रकारे येतात. आणि महापौरांच्या काही मर्यादा या ज्ञानाबद्दलच्या लक्षात घेऊन प्रशासनाने सुद्धा प्रोॲक्टिव्ह, म्हणजे प्रशासन नंतरच ती स्कीम राबवणार का? कारण डॉक्टर दीपक सावंत आपले आरोग्यमंत्री आहेत, ते दररोज TV वरती येत आहेत, दररोज ते स्वाईन फ्लूबद्दल स्टेटमेंट देत आहेत, ते मेडिकल क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. परंतु आज महापालिका प्रशासनाचा एकही अधिकारी, आरोग्य अधिकारी, आयुक्त यांनी कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट देण्याचं किंवा महापालिकेमध्ये लोकांना अवगत करण्याचं काम केलेलं नाही. आणि हे करणं आवश्यक आहे. लोकांमध्ये जे भीतीचं वातावरण, कारण आज मी येत होतो स्टेशनवरती, मी पाहिलं लोक तोंडाला मास्क लावून फिरत आहेत. म्हणजे लोकांना असं वाटतं की खरोखर हॉस्पिटलमध्ये नाही, रेल्वे स्टेशनला लोकांना वाटतं बाजूच्याला स्वाईन फ्लू असेल, मला होईल आणि याच्यातून काहीतरी मृत्यू होऊ शकेल, अशी परिस्थिती नाही आहे. परंतु ही माहिती जनतेला देण्याचं आरोग्य अधिकाऱ्यांचं काम आरोग्य अधिकाऱ्यांनी केलेलं नाही आहे. महापौरांनी चुकीचं स्टेटमेंट केलेलं आहे, त्याचं कुठलंही समर्थन करता येणार नाही. परंतु अशा महापौरांना जी सहाय्याची, असिस्टंटची
मार्गदर्शनाची गरज आहे. ते पक्षाचं काम आहे आणि ते करण्यामध्ये पक्षाचे इतर नगरसेवक निश्चितपणे कमी पडलेले आहेत. बिलकुल अंकुशजी, अज्ञानी महापौर जे आयुक्त आहेत ते सुद्धा त्यांच्या जे कर्तव्य त्यात कमी पडताना दिसत आहेत. जनतेने हे सगळं का भोगावं, जनतेवरती का लादल्या जाव्यात ह्या गोष्टी? नाही, आपण केलेल्या चुकीचं खापर आपण प्रशासनावरती फोडणं हे मला काही योग्य वाटत नाही. बिलकुल. आमचे मित्र शिरसाट म्हणतायत की प्रशासनाचं हे काम आहे. शेवटी लोक येतात ते लोकप्रतिनिधीकडे येतात, महापौरांकडे येतात. त्याच्यामुळे महापौरांची, नगरसेवकांची निश्चित जबाबदारी आहे की या बाबतीमध्ये आज मी तुम्हाला सांगतो इच्छितो की पुण्यामध्ये देखील थोडासा प्रादुर्भाव आहे. पुण्यामध्ये देखील 17 रुग्ण दाखल झालेले आहेत. त्याच्यापैकी 1 जणांचा खऱ्या अर्थाने स्वाईन फ्लूने निधन झालं. बाकीचे 7 जण जे दगावलेले आहेत त्यांना इतर आजार देखील होते, किडनीचा आजार होता, हृदय वगैरे होता. पण महापौरांनी तातडीने आरोग्य प्रमुख आणि जे हॉस्पिटलचे प्रमुख होते त्यांची बैठक घेतली आणि त्यांना सांगितलं की मुंबईमध्ये किंवा इतर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्लू ओढतोय, आपण याच्यावरती काळजी घेतली पाहिजे. मी या ठिकाणी खरोखर समाधानाने सांगू इच्छितो की 2009 साली देशामध्ये जो काही स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेला पुणे महानगरपालिकेने जी योजना केली होती तीच योजना आज 2015 मध्ये आम्ही ती कारवाईत केलेली आहे. त्यामुळे शेवटी सर्वच पक्ष, मग ते महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते यांनी या गोष्टीमध्ये तातडीने लक्ष देऊन आपण लक्ष दिलं पाहिजे. एकट्या महापौरांवरती किंवा एकट्या आयुक्तांवरती जबाबदारी टाकून आपण आपलं काम पूर्ण झालं असं म्हणता उपयोगाचं नाही. मान्य आहे की सगळ्यांनी मिळून हे काम करायचंय, पण जेव्हा आपत्कालीन परिस्थिती येते, जेव्हा अशा गोष्टी घडत असतात समाजामध्ये, एक प्रकारची दहशत असते. त्यांना आश्वस्त करणं हे काम नेत्यांचं असतं, लीडरचं असतं आणि प्रथम नागरिक म्हणून महापौरांचं निश्चितच असतं. आपण देखील माजी महापौर होतात. जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते सगळ्यात आधी महापौरांचं काम काय असतं? नाही, महापौरांनी महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, शहरामध्ये असलेल्या सामाजिक संघटना, जर आरोग्याचा प्रश्न असेल तर आरोग्याशी संबंधित असलेले सगळे डॉक्टर्स, या सगळ्या मंडळींची महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये बैठक बोलवली पाहिजे आणि त्याच्यातून येणाऱ्या या संकटावरती आपण कसं तोंड देऊ शकतो, सगळ्यांची याच्यामध्ये आपल्याला कशी मदत घेता येतील, अशा प्रकारची भूमिका महापौरांनी घेतणं बरोबर आहे. एक आपण म्हणतो ते खरं आहे की शहराचा महापौर, तो महापौर कसा वागतो याच्यावरून त्या शहराची ओळख जाते. बिलकुल. आज नाही म्हणलं तरी स्नेहल आंबेकरांच्या या चुकीच्या वक्तव्यामुळे हे मुंबई शहराचं वक्तव्य आहे किंवा मुंबईमध्ये अशा प्रकारचे महापौर आहेत का, अशा प्रकारची लोकांमध्ये चर्चा होते. अर्थात मी कोणा व्यक्तीच्या शिक्षणावरती, जातीवरती, धर्मावरती जाणार नाही, परंतु आपण जबाबदारीने वागावं. हे मुख्य पदावरती काम करणाऱ्या व्यक्तींनी जबाबदारीने वागावं. त्या पक्षातल्या नेत्यांनी त्यांच्यावरती थोडा अंकुश ठेवावा, हे निश्चितच करायला हवं. बिलकुल. आता अंकुशजी जे बोलले, देवेंद्रजी, एवढं सगळं होताना दिसते आपल्याला, तातडीची उपाययोजना केली जाते. एक महापौर म्हणून त्यांची जबाबदारी व्यवस्थित आहे किंवा आपण समाधानी आहात का? नाही, महापौरांची जी जबाबदारी, ती महापौर आपल्या जबाबदारीपासून वेगळा असा कुठला तरी मार्ग काढण्याच्या प्रयत्नात, ते जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. खरं म्हणजे महापौरांनी आज हा स्वाईन फ्लू आला नाही आहे. स्वाईन फ्लूची लागण या मुंबई शहरामध्ये ज्या दिवसापासून झाली त्या दिवशी त्यांनी आरोग्य अधिकारी किंवा आयुक्त किंवा संजय देशमुख जे ॲडिशनल कमिशनर आहेत, जे ज्यांच्याकडे हेल्थ डिपार्टमेंट आहे, त्यांची एक सभा घ्यायला पाहिजे होती आणि त्या सभेमध्ये सगळ्या गटनेत्यांना बोलावलं पाहिजे होतं आणि याच्यावरती काय उपाययोजना करायच्या आहेत याच्याबद्दल त्यांनी मार्ग काढला पाहिजे. परंतु ह्या महापौरांना असं काही पडलेलं नाही. आता मगाशी मस्केनी जे म्हटलं की ते नाच गाण्यामध्ये दंग असतात, नंतर डेंग्यूवरती काही पण स्टेटमेंट देत असतात आणि आता स्वाईन फ्लूवरती ते स्टेटमेंट देत आहेत. म्हणजे ते किती परिपक्व आहेत, हे किती अज्ञानी आहेत, हे यावरून दिसून येते. महापौरांच्या कारकिर्दीवरती किंवा कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अनिलजी. नाही, मला तसं हे योग्य वाटत नाही. एक महिला महापौर आहेत, प्रथम मुद्दा महिला आणायचे, आपण त्याच गोष्टीवरती का अडून आहोत? लक्षात मला वाटतं यांच्या मुद्दा लक्षात नाही आलेला. महापौरांच्या शिक्षणाचा आणि जे मगाशी मी सांगितलं की राज्यकर्ते आणि शिक्षण यांचा काही संबंध नाहीये. तर काही वर्षांपूर्वी शिवसेनेचेच एक महापौर होते, मी त्यांचं नाव घेणार नाही, पण फार शिकलेला माणूस नव्हता तो. दहिसरचे महापौर होते, म्हणजे नाव घ्यायला हरकत नाही, हरेश्वर पाटील. आता ते शिवसेनेमध्ये नाही आहेत, परंतु कोणतंही फंक्शन असू द्यात, कोणत्याही देशाचं डेलिगेशन आलेलं असू द्यात आणि कोणत्याही 7 स्टार हॉटेलमध्ये कार्यक्रम असू द्यात, तो माणूस तिथे जायचा आणि मुंबईची भूमिका मांडायचा.
तो त्याला जमेल त्या भाषेत तो बोलायचा. इंग्रजी असेल इंग्रजी, मराठी असेल मराठी, आणि त्याचं भाषण PA कडून तयार करून घ्यायचा आणि ते मराठीत लिहून घ्यायचं. काय त्याच्यात मला इंग्रजी येत नाही तर ती लाज नाही ना. बरोबर. आणि तो तिथे जाऊन बोलायचा. म्हणजे ते धाडस होतं त्या माणसामध्ये. बिलकुल. आणि शिरसाट जसं म्हणाले की नगरसेवकांनी टीम वर्क करायला पाहिजे, तर ते लीड कोणी करायचं? बरोबर. महापौर जेव्हा पक्षाने महापौर कोणाला तरी बसवलं तर तो लीडर म्हणून बसवलेलं आहे. तर त्या महापौरांची जबाबदारी आहे की सगळ्या नगरसेवकांना लीड करायची आणि त्यांना पुढे घेऊन जायची. परंतु इथं असं दिसतंय की तो डबाच रेल्वेचा रुळावरून घसरतोय. तर मग बाकीच्या नगरसेवकांनी काय करायचं? बिलकुल. महिला म्हणून आपण मगाचपासून पाठीशी घालतायत. मला हे सांगायचंय की राज्यातून अशा कर्तृत्ववान महिला आपण कितीतरी बघितलेल्या आहेत. झाशीची राणी बघितली आहे जी समर्थपणे तिने लढा दिला इंग्रजांशी. हिरकणी याच महाराष्ट्राने बघितल्या. अशा कितीतरी रणरागिणी बघितलेल्या आहेत. मग अशा वेळेस आंबेकर अशा दिसतात आणि बेताल वक्तव्य करतात, तेव्हा महिला हे पद किंवा महिला हे लिंगावरती हा प्रश्न नाहीच आहे. मुद्दा हा आहे की त्या पदावरती तेवढा सक्षम व्यक्ती असणं गरजेचं नाहीये का? गरजेचं आहे. पण आता काय माहिती, मला चूक झाली त्या पदावरती आपल्याकडून बसवून झालं असेल, ते चुकीने बोलल्या असतील वगैरे, समजलं की नाही. पण मला वाटतं की प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेतली प्रशासनाने, पण त्याचवेळी महापौर आणि इतर नगरसेवकांना घेऊन या बाबतीत त्यांनी अवेअरनेस केलं पाहिजे होते. हा आजचा प्रकार झालाच नसता असं मला वाटतं. नाही, प्रेस कॉन्फरन्स घेणे हे वगैरे महिलांचं हे जे म्हणताय ते चुकीची गोष्ट आहे. खरं म्हणजे महिलांच्या मुळेच ह्या देशाचा किंवा ह्या राज्याचा किंवा पुरुष म्हणून आपण त्याच पदाला संकुचित करतोय. हो, ते चुकीची गोष्ट आहे ना, की महिलांच्या मुळे आज विकास झालाय. आज महिला असतील, महिला आहेत म्हणून पुरुषांचा विकास होत आहे, या राज्याचा विकास झाला, मुंबईचा विकास झाला. आपण म्हटलं की ज्या महिला ह्या होत्या आणि लता मंगेशकर म्हणा किंवा प्रतिभा पाटील म्हणा, अशा मोठमोठ्या महिला ज्या मोठमोठ्या पदावर आहेत आणि आज महिला या वैमानिक आहेत, सगळ्या गोष्टीवर पुढे अग्रसर आहे. आणि असं असताना महापौरांचं अज्ञान हे चुकीचं आहे. बिलकुल येणार आहे मी आपल्याकडे. ही चर्चा अशीच पुढे ठेवायची. एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊयात.